नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर आज तुम्हाला दाखवणार आहे तोंडात टाकताच विरघळणारी तिळाची बर्फी. अगदी सोपी आणि फक्त 3 वस्तूंपासून बनणारी. 3 जिन्नस आपल्याकडे असली का पुरेशी झालेली आहे. आपल्याला याला दुसरं काहीच लागणार नाही. फक्त 3 जिन्नस लागणार आहे. पण तोंडात टाकताच विरघळणारी अगदी ही बर्फी दाखवणार आहे. सफेद तीळ घेतलेले आहेत पॉलिशवाले. तर 200 ग्राम तीळ आहे माझ्याकडे पॉलिशवाले सफेद तीळ. तर ह्याला आता मी भाजून घेणार आहे पहा. दुसरे तीळ घ्यायचे नाही, काळेवाले जरासे असतात ना तांबूस रंगाचे, ते नाही घ्यायचे. हे सफेद तीळच घ्यायचे. पण ही बर्फी अशी बनणार आहे तोंडात टाकताच विरघळणारी, पांढरी शुभ्र बनणार आहे, खूप देखणी दिसायला बनणार आहे. नक्कीच पहा, हेल्दी रेसिपी आहे, खूप म्हणजे थंडीमध्ये खाणारी आहे. आता नक्कीच बनवून पहा तुम्ही आता ही रेसिपी. तर इथे पहा मी तीळ भाजून घेतलेले आहेत. तीळ एवढं भाजायचं ना, खरपूस एकदम भाजून घ्यायचं. तिळाला जरासुद्धा असं कच्चेपणा राहिला नाही पाहिजे, असं भाजून घ्यायचे आपल्याला तीळ. व्यवस्थितच भाजले पाहिजे, अशा पद्धतीनेच भाजायचं आपल्याला तीळ. तर नक्कीच व्हिडिओ पाहिला तर कळेल तुम्हाला संपूर्ण कसं भाजलेलं आहे, कसं नाही भाजलेलं ते. खरपूस अगदी मंद आचेवर भाजायचं, जास्त फास्ट नाही करायचं. आणि चांगलं 2-3 मिनटं तरी आपल्याला भाजायला लागणार आहे. पण व्यवस्थित भाजून घ्यायचं तीळ. तीळ खरपूस भाजलं का आपली खमंग बर्फी तयार होती. म्हणून व्यवस्थित तीळ भाजून घ्यायचे आपल्याला. आणि मला सांगितलेलंच आहे, फक्त 3 जिन्नस घालणार आहे या बर्फीमध्ये. पांढरी शुभ्र अगदी तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बनणार आहे. तर पहा आता, हे बघा असं हलवत राहायचं मात्र सारखं. जरासुद्धा करपायला नाही पाहिजे, आपल्याला रंग ढलतो मग त्याच्यामुळं. म्हणून वाटलं तर पाहिजे भाजलेलं, पण लाल झालं नाही पाहिजे जास्त. हे पहा आता बऱ्यापैकी होत चाललेलं आहे. आणि काय होतं, हा फॅन आहे ना, मी भाजायला घेतली ती कढईसारखी आहे, ते ते गरम झालं ना तर थंड होत, लगेच थंड होत नाही. त्याच्यामुळे लक्ष द्यायचं त्याच्यावर, का की लगेच करपतं ते. हे बघा आता करपायला लागलेलं आहे बऱ्यापैकी. हे बघा लगेच करपायला लागलं, तर उचलून घेणार आहे मी, का की करपायला लागलेलं आहे ते. हे बघा तर हे बऱ्यापैकी झालेलं आहे आपलं. तर मी दुसऱ्या ताटात ओतून घेते. बघा लगेच करपलं, बघा एका बाजूला कसं करपले. असं नाही करपायला पाहिजे, तरी पण आता चालेल. चला, एवढं नाही करपायला पण. आता याला मी थंड करून घेते जरा. आता हे थंड झालेलंच आहे आपलं, तो जरा करपलेलंच आहे आपलं. बघा आता पुढे पहा मी काय करते. तर हे थंड झाल्याने ह्याला मी वाटून घेणार आहे. बारीक वाटायचं, तर एकदमच सर्व टाकते. आणि गॅस बंद, मिक्सर बंद चालू बंद चालू, गॅसच बोलले तुम्हाला, बंद चालू करून वाटून घ्यायचं. त्याच्यात असा अख्खा राहायला नाही पाहिजे, एकदम बारीक पीठ झालं पाहिजे त्याचं. असं बनवायचं आपल्याला, म्हणजे रव्यासारखं असं दरदरं जर थोडंसं. ह्याला जास्त केलं ना लगेच तेल पण निघतं लगेच त्याचं, की भरपूर तेल असते. बघा गठ्ठे बनलेले आहेत, ते गठ्ठे व्यवस्थित सोडून घ्यायचे, असे बारीक करायचं. आता हे मी ओतून घेते ह्याच्यात. ह्याच्या गुठळ्या सोडायला पाहिजे बऱ्यापैकी. भांड्याला ते अडकलेलं आहे, चिटकलेलं आहे, ते पण आपण व्यवस्थित काढायचं. आणि ह्या गुठळ्या जरा जरा सोडून घ्यायच्या थोड्याशा. नंतर त्या कढईत टाकल्यावर सुट्टी म्हणा. तरी पण आता इथे पहा मी काय केले, 2-3 चमचे, जास्त नाही, 2-3च चमचे पाणी टाकलेलं आहे पहा. पुरेसे आहे तेवढं पाणी आपल्याला. आणि एक वाटीभर आपलं तीळ होतं ना, तेवढीच भरून आपल्याला घ्यायची साखर. आणि साखर वितळून द्यायची. हे बघा, जास्त वेळ थांबायचं नाही. जरा वितळली ना आपली साखर का लगेच आपल्याला ते टाकायचे तीळ आपलं. अजून थोडी वितळू द्या साखर जरा, लगेच आपल्याला तीळ टाकायचे त्याच्यामध्ये. हे पहा तर वितळत चाललेली आहे, जरा जरा पहा, हलवत राहा, का की परत साखर बनली नाही पाहिजे, नाही तर परत साखर बनते कधी कधी.
का की पाणी कमी घातले ना आपण. हे पहा, आता आपण ते टाकायची तयारी केली पाहिजे. साखरेचं होत चाललेलं आहे. तर मी टाकून देते ते वरचं. घेते आता. हे बघा, हे सोडून द्यायचे ह्याच्यात आणि ते मस्त हलवून घ्यायचं. गुठळ्या पण सोडायच्या आणि हलवून पण घ्यायचे व्यवस्थिशीर. हे पहा, छान असं हलवलेलं आहे. गुठळ्या पण सुटलेल्या आहेत आपल्या बऱ्यापैकी. आता काय करायचं, आपण साखर टाकले, तीळ टाकले, 2 जिन्नस झाले. अजून एक जिन्नस आपल्याला हवी. तर ह्याच्यात मला टाकायचे आता थोडंसं तूप टाकते. 1 चमचावर 1-1.5 चमचा जास्त थोडंसं हलवून घ्यायचं. आणि ही तिसरी जिन्नस आपल्याला टाकायची त्याच्यामध्ये. तर ह्याच्यात आता मी दूध नाही टाकलं किंवा मावा नाही टाकला किंवा खावा टाकला नाही, काहीच टाकलं नाही. तर 1 वाटी आपण घेतली होती ना साखर, 1 वाटी तीळ घेतलेले आहे, 1 वाटी मी दूध पावडर टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे पहा, आता पहा तुम्ही, टाकते दूध पावडर 1 वाटी भरून टाकते. आणि लगेच आपल्याला करायचे टाका की होत आलेलं आहे ते. 1 वाटी मी दूध पावडर टाकते, म्हणजे रंग पण पांढरा येईल आणि छान दिसेल आपली बर्फी. तोंडात टाकलेच विरघळणार. तर लगेच आपल्याला मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, ताटात ओतून घेणार आहे मी आता. आपल्या बऱ्यापैकी हे मिक्स होत चाललेलं आहे. झालं का लगेच आपल्याला ताटात ओतायची, की ह्याचे नाहीतर प्लेन व्हायला मुश्किल होईल ती. हे बऱ्यापैकी आपलं झालेलं आहे. आता मी ताटात ओतून घेणार आहे लगेच फटाफट. हे बघ, करपलं नाही पाहिजे खाली. तर ओतलं ताटात. काही जागी करपलं गेलेले आहे आणि माझे ताट इकडे झालेलं होतं ना ओतताना. आता हे असंच मस्त थापून घ्यायचे आपल्याला. व्यवस्थिशीर असं मस्त थापून घेतल्यामुळं प्लेन झालं पाहिजे, एकदम प्लेन झालं पाहिजे. सुट्टं नाही झालं पाहिजे, प्लेन झालं पाहिजे. असं घोटून घ्यायचं चांगलं छान. घोटून घेतल्यामुळे लगेच त्याला वरून प्लेनपणा पांढरा रंग आला पाहिजे त्याच्यावर लगेच असं मस्त. हे बघा, तर लगेच आपल्याला कापून पण घ्यायचे त्याला, नाहीतर कापलं जाणार नाही, कडक होणार ते, म्हणजे कापता येणार नाही. पटकन कापून घ्यायचं. वड्या अशा लांबड्याच पाडायच्या जरा. तुम्हाला कशा बी पाडू शकता, तुम्हाला वाटेन तशा पाडा तुम्ही, काही नाही. अशाच झाल्या पाहिजे, तशाच झाल्या पाहिजे असं काही नाही. प्लेनमधूनच पाडायच्या व्यवस्थिशीर. तर जवळून घेतलेलं होतं मला, तर परत लांबून जाऊन दाखवते तुम्हाला. हे झालेलं आहे आपलं, बाजूला ठेवते आता मी हे. आणि तुम्हाला वड्या दाखवते लगेच. हे बघा, लांबड्या छान वड्या पडलेल्या आहेत ना, मस्त मी काढून घेतल्या आहेत. आणि ह्या वड्या अशा पडलेल्या आहेत बघा, एकदम तोंडात टाकताच विरघळणाऱ्या होणार आहे. मस्त बघा. आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.